नमस्कार. आज शनिवार दिनांक 10 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या सूचनेनुसार व खासदार रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान पक्षीय बाजू मांडण्यासाठी व प्रसार माध्यमांना पक्षीय बाबींची माहिती देण्यासाठी प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर यशपाल भिंगे, प्रदेश प्रवक्ता बालाजी गाढे, कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, जिल्हा प्रवक्ता बापूसाहेब पाटील, अभ्यासक संदीप देशमुख बारडकर, अल्ताफ सानी आदींचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे शहर विकासाचा कालबद्ध कार्यक्रम असून शहराच्या विकासाचे नियोजन करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत तुम्ही सत्ता परिवर्तन करा, आम्ही निधीत चुकते माप देऊ, असे आश्वासन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे. शहरातील चैतन्यनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कल्चरल असोसिएशन नांदेडच्या वतीने फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेत आज शनिवार रोजी सायंकाळी 6:30 वाजता कुसुम सभागृह येथे पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील रिपब्लिकन व्हिजन या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल खाडे हे असणार आहेत. व्याख्यानमालेचे उद्घाटन पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक CR सांगलीकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. जांभूळ बेट संवर्धन समितीद्वारे वृक्षमित्र फाउंडेशन नांदेडच्या सक्रिय सहभागाने लोकसहभागातून विकसित होत असलेले परभणी जिल्ह्यातील पालम पूर्णा तालुक्याच्या मध्यभागी वसलेले गोदावरी नदीपात्रातील निसर्गरम्य बेट जांभूळ बेटावर जांभूळ बेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत बेटावर निसर्ग सहल, वृक्ष लागवड, फुलझाडे बाग निर्मिती, वृक्षांच्या माहितीच्या फलकांचे अनावरण, सामूहिक योग साधना आणि वनभोजन अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्या रविवार रोजी आयोजित जांभूळ बेट महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा तालुका उमरी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन स्वर्गीय गंगाधरराव पांपटवार उच्च माध्यमिक विद्यालय मालेगाव रोड नांदेड येथे उद्या रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी पार पडणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक दिगंबर कदम आणि स्वागताध्यक्ष गजानन पांपटवार यांनी दिली आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन विधान परिषदेचे गटनेते नामदार हेमंत पाटील यांचे हस्ते करण्यात येणार असून संमेलनाचे अध्यक्षपदी कवी, कथाकार, समीक्षक प्राध्यापक रविचंद्र हडसनकर असणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 1:30 या वेळात जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.